मी साळुंखे जेबी पृथ्वीराज कपूर ज्युनियर कॉलेज ऑफ व्होकेशनल लोणी काळभोर. आज आपण घरगुती इलेक्ट्रिक पिठाची गिरणी याविषयी अभ्यास करणार आहोत. पूर्वीच्या काळी घरामध्ये लागणारे पीठ महिला जात्यामध्ये तयार करत होत्या. कालांतराने गावामध्ये विजेवर चालणाऱ्या पिठाच्या गिरण्या आल्या, परंतु सध्याच्या काळामध्ये या पिठाच्या गिरणीचा घरामध्ये सुद्धा वापर होऊ लागला आणि काही महिला स्वतःच्या घरात करता याचा वापर करत करत छोटासा व्यवसाय सुद्धा यामार्फत करू लागल्या. आज आपण घरगुती पिठाची गिरण याविषयी माहिती घेताना प्रथम आपण या पिठाच्या गिरणीच्या रचनेबद्दल पाहणार आहोत. या पिठाच्या गिरणीचा रचना जर आपण बघितली तर प्रथम अशा पद्धतीनं लाकडाच्या फळ्यापासून किंवा प्लायवूडपासून अशा आकर्षक पद्धतीनं अशी एक बॉडी असते. काही पिठाच्या गिरणीवर यावर आकर्षकपणे असं डिझाईन केलेलं असतं, त्याच्यावर सनमायका किंवा फोरमायका लावलेला असतो. याच्या आतील बाजूस जर आपण पाहिलं तर हा सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे हा ग्राइंडिंग चेंबर आहे. ग्राइंडिंग चेंबर याच्यावर हे झाकण लावलेलं असतं. हे झाकण या लॉकमध्ये अडकून राहतं. इथं पण एक मी आकृती काढलेली आहे. हे लॉक आहे. हे लॉक यामध्ये बरोबर बसते या ठिकाणी आणि हा नट जर आवळल्यानंतर हे झाकण याच्यावर घट्ट बसतं. तर हे झाकण आहे आणि याच्या आतील बाजूस बघितलं तर हा एक स्टीलचा असा गोलाकार रचना असलेले भाग असतो. त्याच्या आतल्या बाजूला दात्र्या किंवा त्याला इंग्रजीमध्ये लायनर म्हणतात. हे लायनर असतात आणि हे लायनर असतात ते हाय ग्रेड स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले असतात. आणि हे जे ग्राइंडिंग व्हील आहे हे दिसते, हे ग्राइंडिंग व्हील मोटरच्या शाफ्टवर बसवलेलं असतं. ते 4 दाखवलेत, 8 असतात. प्रत्येक ग्राइंडिंग व्हीलच्या कपॅसिटीनुसार याची संख्या बदलत जाते. या ग्राइंडिंगची हे गोल फिरत असतात, असे मोटरच्या शाफ्टवर असल्यामुळे गोल फिरतात. आणि या ठिकाणी घर्षण धान्य लायनर आणि या ग्राइंडिंग व्हीलमध्ये धान्य बारीक त्याचं पीठ तयार केलं जातं. यानंतर ही रचना आपण पाहत असताना ज्या बाहेरच्या बाजूला व्हेंटिलेशन करता म्हणजे एक जाळी बसवलेली असते, यातून हवा आत बाहेर होती, त्यामुळं नैसर्गिक पद्धतीनं कूलिंग होतं. इथं या इलेक्ट्रिक पिठाच्या गिरणीला 2 दरवाजे असतात. हा पुढच्या बाजूला जो दरवाजा असतो त्याला फ्रंट डोअर म्हणतात आणि वरील बाजूला जो दरवाजा आहे त्याला टॉप डोअर म्हणतात. आता हा टॉप डोअर जो आहे त्याच्या आतील बाजूस हा हुपर आहे. हा हुपर आपण बघू शकतो. त्या हुपर हा स्टेनलेस स्टील पासून बनवलेला असतो आणि निमुळता होत गेलेला असतो खाली. त्याच्या आतील बाजूस सिंक्रोनस मोटरच्या शाफ्टवर अशी गिअर बसवलेली असते. सिंक्रोनस मोटरच्या शाफ्टवर अशी गिअर बसवली हळूवारपणे फिरत असतात. साधारणपणे ही सिंक्रोनस मोटर 20 वॅटची असते आणि याचं स्पीड जे आहे याचं स्पीड तुम्हाला या गिअरचं स्पीड कमी जास्त करता येतं. साधारणपणे 12, 16, 18 RPM, 9 RPM असं रिव्होल्यूशन पर मिनिट अशा पद्धतीने हे स्पीड तुम्हाला कमी जास्त करता येतं. याच्यामुळं
हळूवार हे गोल फिरत असताना हळूवारपणे या होपरमधलं धान्य काय केलं जातं, चेंबरमध्ये काय केलं जातं, हळूवारपणे सोडलं जातं. एकदम ह्या गिअरमुळे एकदम धान्य चेंबरमध्ये, ग्राइंडिंग चेंबरमध्ये जात नाही, हळूवारपणे जात असतं. आता हे आपण हे लायनर बघितले, हे ग्राइंडिंग व्हील बघितलं. आता इथं मगाशी आपण 4 बघितले होते, इथं 6 आहेत. 6 हे ग्राइंडिंग व्हील आहे. ही लायनर तिथे दिसते. आणि ही जाळी, ही जाळी तळाला बसवायची असते. ह्या जाळीतून पीठ खाली भांड्यात पडत असते. या जाळ्या सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मिळतात. या जाळीवर नंबर असतात, इथं असे नंबर टाकलेले असतात. 1 ते 6 नंबर असे वेगवेगळे नंबर टाकलेले असतात. त्यानुसार तुम्ही काय करायचं आहे की जाळी आपल्याला कुठलं धान्य दळायचं आहे किंवा कुठल्या प्रकारचं आपल्याला पीठ पाहिजे त्यानुसार ही जाळी आपण काय करू शकतो, किंवा त्याला चाळणी म्हणतात, ही चाळणी आपण बसवू शकतो. मगाशी आपण मी सांगितल्याप्रमाणे इथे हे लॉक आहे. हा दरवाजा झाकल्यानंतर हे लॉक त्या बसवलं जातं आणि घट्ट आवळलं जातं. त्यामुळे हे चेंबरचा डोअर आहे तो बंद होतो. त्याच्यानंतर इथं एक डोअर लॉक आहे. डोअर लॉक आहे. तर हे ज्या वेळेला तुम्ही हा जो हा पहिल्यांदा तुम्ही ग्राइंडिंग चेंबरचा दरवाजा झाकाल, त्यानंतर हा दरवाजा झाकल्यानंतर ह्या दरवाजाच्या प्रेशरमुळे हा डोअर लॉक ऑन होतो. हा मोटरच्या सिरीजमध्ये जोडल्यामुळं हा ऑन झाल्यानंतर ज्यावेळी दरवाजा आपण हा लावणार आहे तेव्हा हा ऑन होईल. ऑन झाला की हा काय होईल, ऑन झाल्यानंतर मोटर चालू होईल. ज्यावेळी तुम्ही दरवाजा उघडाल त्यावेळेला ऑटोमॅटिक हा डोअर लॉक ऑफ होतो आणि मोटर बंद पडते. त्यानंतर आता खालच्या बाजूला आपण जर बघितलं तर ही इथं चाळण दिसते. त्यातून हे आत सरकून बसवायचे. इथून फिल्टर बॅग जोडली होती. फिल्टर बॅग कशासाठी की इथून जे दळलं जाणारे जे धान्य पीठ आहे ते काय होईल, डायरेक्ट भांड्यामध्ये पडतं, आजूबाजूला जात नाही. आणि हे कापड असतं, कापडी पिशवी असते, ही भांड्यामध्ये सोडलेली असते. हा स्टेनलेस स्टीलचा पिठाचा डबा आहे. पिठाचा डबा आपण काय करणार आहे, ह्या ग्राइंडिंग चेंबरच्या खाली बरोबर ठेवलेला असतो. त्याच्यावर एक काही वेळेस एक फिल्टर बॅग, इथं एक रिंग दिसते. या रिंगला इथं फिल्टर बॅगची खालची बाजू अडकवलेली असते आणि लॉक केलेलं असतं. त्यामुळे पीठ बाहेर पडत नाही, बरोबर भांड्यामध्येच पडतं. हे प्लॅस्टिकची अशी रिंग असते. याच्या तळाला जर बघितलं तर व्हील असतात, कॅस्टर व्हील. त्यामुळे आपण ही पिठाची चक्की कुठेही नेऊ शकतो. हे झाले दरवाज्याबद्दल किंवा याच्या अंतर्गत रचनेबद्दल माहिती. याच्या आतील बाजूस, उपरच्या आतील बाजूस एक मायक्रो स्विच असतो. ज्यावेळी त्या मायक्रो स्विचवर धान्य पडतं त्यावेळेला तो ऑन होतो. आणि ज्यावेळेस धान्याच्या वजनामुळे तो ऑन होतो आणि धान्य ज्यावेळेस संपतं यामधले उपरमधले त्यावेळेला काय होतं, तो ऑफ होतो. मेकॅनिकल स्विच असतो. ऑफ झाला की मोटर काय होती, मोटरच्या सिरीजमध्ये असतो तो, मोटर काय होती, बंद पडते. अशा पद्धतीने ही रचना आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तर यामध्ये जी असते बसवलेली ग्राइंडिंग मोटर, या मागच्या बाजूला इथं मागच्या बाजूला काय असते, मोटर असते. तर मागच्या बाजूला मोटर असते. ही साधारणपणे एक तुम्ही पिठाची चक्की कुठल्या क्षमतेची घेता, कुठल्या कपॅसिटीची घेता त्यानुसार त्या मोटरचे 1 HP, 2 HP, 1.5 HP अशा मोटर परमनंट कपॅसिटर मोटर असतात. त्या मोटरच्या डायरेक्ट शाफ्टवर एक ग्राइंडिंग ब्लेड बसवलेला असतो. मोटरच्या डायरेक्ट शाफ्टवर असते. ही सप्लाय कॉर्ड साधारणपणे 230 व्होल्ट
15 एम्पियर क्षमतेची असते. अशा पद्धतीनं या इलेक्ट्रिक पिठाच्या गिरणीची रचना असते. ही चाळण आहे. या चाळणी तुम्ही काय करू शकता, वेगवेगळ्या प्रकारच्या चाळणी तुम्ही त्यामध्ये तुम्हाला गरजेनुसार तुम्ही बसवू शकता. आता या ठिकाणी दाखवले 0 नंबरची जर चाळण तुम्ही बसवली तर तुम्हाला एकदम बारीक जर पीठ पाहिजे असले गव्हाचं आणि तांदळाचं जर पीठ जर एकदम बारीक पाहिजे असलं 0 नंबरची बसवायची. इथे 1 नंबरची म्हणजे मका, गहू, तांदूळ एकदम बारीक पाहिजे असलं तर 1 नंबरची बसवायची. 1.5 नंबरची असते ती बाजरीसाठी वापरायची. 2 नंबरची आहे ती मध्यम, जर तुम्हाला मध्यम पीठ बारीक पीठ पाहिजे असले तर 2 नंबरची बाजरी. काही वेळेस आपण डाळींचं सुद्धा काय करतो, पीठ करतो, ज्वारी यांचं मध्यम बारीक पीठ पाहिजे असलं 2 नंबरची वापरायची. असं 3 नंबरचे गहू, मका, तांदूळ भाकरी बनवण्यासाठी बारीक पीठ लागतं, त्याच्यासाठी 3 नंबरची बसवायची. 4 नंबर आहे शक्कर सुद्धा तुम्ही पिट्टी म्हणजे साखरेची पिट्टी साखर तुम्ही करता किंवा मोठं मीठ असेल ते बारीक करू शकता. गहू हे बारीक करण्याकरता तुम्ही 4 नंबरचं चाळणी बसवू शकता. आता लापसी करायची असते. लापसी करायला एकदम बारीक करून चालत नाही, तर त्यामध्ये आपण रवा टाईप आपण म्हणतो त्या पद्धतीनं जर करायचं असलं तर 5 नंबरचं चाळण बसवायची. एकदम आटा जर जाडा जास्त जर मोठं तुम्हाला पीठ पाहिजे असलं, गहू, उपमा, हांडवा याचं जर पाहिजे असलं तर 6 नंबरची बसवायची. तर अशा पद्धतीने तुम्हाला गरजेनुसार पीठ कशा पद्धतीने पाहिजे, एकदम बारीक पाहिजे का मध्यम पाहिजे किंवा रवा टाईप खीर आपण करतो त्या पद्धतीने जर पाहिजे असले तर यातनं तुम्ही काय करू शकता, 0 ते 6 प्रकारच्या तुम्हाला जाळ्या दिल्या जातात. त्या जाळ्या तुम्ही काय करू शकता, बसवू शकता. ही जाळी कशी बसवायची ते आपण या ठिकाणी बघितली. ही जाळी बाहेर काढायची इथून आणि आपल्याला पाहिजे ती जाळी काय करायची, पुन्हा आत सापवायची. तर हे झालं रचना. आता विद्युत मंडली आकृती. विद्युत मंडली आकृती पिठाच्या गिरणीची, तिच्या बद्दल अभ्यास करूया आणि त्याची कार्यपद्धत पाहूया. तर आता यामध्ये ग्राइंडिंग मोटर सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. ही ग्राइंडिंग मोटर परमनंट कॅपॅसिटर मोटर आहे, तर रनिंग वाइंडिंग आहे, स्टार्टिंग वाइंडिंग आहे. कॅपॅसिटर स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये पुन्हा एक सिंक्रोनस मोटर जी आपण होपरसाठी होपरच्या खालील बाजूस जे गिअर आहेत धान्य पडण्याकरता हळूवारपणे ही 20 वॅटची मोटर असते. तर ही 20 वॅटचे ही 1 HP पासून पुढं अर्धा HPच्या सुद्धा असतात, 1 HPच्या 1.5 HPच्या अशा वेगवेगळ्या तुम्ही पिठाची गिरण कुठल्या पद्धतीची घेताय त्या पद्धतीने या ग्राइंडिंग मोटर असतात. हे परमनंट कॅपॅसिटर मोटर आहे, ही सिंक्रोनस मोटर आहे. आता ह्या मोटरच्या सिरीजमध्ये डोअर लॉक मायक्रो स्विच आहे. डोअर लॉक म्हणजे आपण बघितला फ्रंट डोअर जो आपण लावला बंद केला जातो त्यावेळेला हा स्विच काय होतो, ऑन होतो. हा स्विच ऑन होतो दरवाजा लावल्यानंतर. दरवाजा ओपन केला की हा ऑफ होतो. दुसरा, कुकरमध्ये आपण धान्य टाकल्याबरोबर हा स्विच त्या धान्याच्या वजनामुळे ऑन होतो. त्याला म्हणतात वेट ऑपरेटेड स्विच. म्हणजे वजनानं हा काय होणार आहे, स्विच ऑन होणार आहे. त्यामुळे हा स्विच ऑन झाला तरच मोटरला पुढे सप्लाय जाणार. काही आता पिठाच्या गिरणीमध्ये MCB सुद्धा असतो. काही पिठाच्या गिरणीमध्ये MCB. आता MCB मिनिएचर सर्किट ब्रेकर हा कशासाठी असतो, तर मोटर ओव्हरलोड झाली किंवा मोटरमध्ये शॉर्ट सर्किट वगैरे झालं तर काय होतं, हा सर्किट ब्रेक करतो, ट्रिप करतो सर्किट. त्यामुळे पुढे जाणारा सप्लाय बंद होतो, पिठाची गिरण किंवा ह्या मोटर बंद पडतात. हा ट्रिप झाल्यानंतर हा इंडिकेटर पेटतो. ट्रिप झाल्यानंतर हा इंडिकेटर पेटतो. मग त्यावेळेला आपण समजायचं की हा MCB ट्रिप झालेला आहे. त्याच्यानंतर
मेन इंडिकेटर एक असतो. या पिठाच्या गिरणीचा सप्लाय चालू झाला का नाही हे समजण्याकरता इथे मेन सप्लाय एक इंडिकेटर असतो. त्याच्या सिरीजमध्ये एक रेजिस्टन्स असतो. हे कमी क्षमतेचे इंडिकेटर असतात, त्यामुळे रेजिस्टन्स त्याच्या सिरीजमध्ये जोडलेले असतात. त्यानंतर हा सप्लाय कॉर्ड आपण या ठिकाणी जोडणार आहे. तर हे आर्थिंग कनेक्शन वगैरे. तर आता आपण पहिल्यांदा हुपरमध्ये काय केलेलं आहे, धान्य टाकलेलं आहे. हुपरमध्ये धान्य टाकले की तेव्हा धान्याच्या वजनामुळे हा स्विच पहिला काय होईल, ऑन होईल. हा MCB ऑन आपण चालूच ठेवणार आहे. MCB काय करणार आहे, चालूच ठेवणार आहे. हा ऑन होईल. त्याच्यानंतर तुम्ही दरवाजा बंद योग्य त्या प्रकारची चाळण तुम्ही काय करायची, ते तुम्हाला गरजेनुसार जी चाळण पाहिजे ती बसवायची. चेंबरचा दरवाजा लावायचा आणि तुमचा फ्रंट डोअर लावला की हा स्विच ऑन होईल. हे दोन्ही स्विच या धान्यामुळे झाला आणि हा पुढचा दरवाजा आपण झाकला फ्रंट डोअर की हा ऑन होईल. त्यामुळे इथून येणारा सप्लाय इथून पुढे जायला आणि ह्या मोटरचं आणि या दोन्ही मोटरचं काय होईल, ह्या मोटर सिंक्रोनस मोटर आणि ग्राइंडिंग मोटर दोन्हीचं सर्किट पूर्ण होतं आणि या मोटर फिरायला चालू होतात. ही रोटर फिरायला चालू झाल्यानंतर त्याच्याबरोबरचे ब्लेड फिरायला चालू होतात. हुपरमधलं धान्य हळूहळू ही मोटरसुद्धा चालू असल्यामुळे हुपरमधलं धान्य हळूहळू ग्राइंडिंग चेंबरमध्ये येतं. ग्राइंडिंग चेंबरमध्ये आल्याबरोबर काय होणार आहे की ब्लेड ग्राइंडिंग ब्लेड आणि लायनर याच्यामध्ये ते धान्य घासलं जाऊन त्याच्यावर काय होईल, त्याच्यापासून बारीक बारीक पीठ होईल. ते पीठ चाळणीतून खालच्या डब्यामध्ये पडेल. समजा ह्या मोटरमध्ये काय फॉल्ट किंवा ओव्हरलोड झाली, मोटर जास्त व्होल्टेज आलं तर ह्या MCB काय ट्रिप होईल. MCB ट्रिप झाला की पुढे येणारा सप्लाय बंद होईल आणि दोन्ही मोटर काम करण्याचे थांबतील आणि हा त्यावेळेला ओव्हरलोड इंडिकेटर पेटेल. तर अशा पद्धतीनं या मोटरची या पिठाच्या गिरणीची कार्यपद्धत सर्किट डायग्रॅमवरून आपण बघितलेली. आता यामध्ये ही पिठाची गिरण वापरताना काय काळजी घ्यायची, तर पिठाच्या गिरणीमध्ये शक्यतो ही समतल जागी पिठाची गिरण ठेवावी. समतल जागी म्हणजे सपाट जागेवर ठेवायची. दुसरं, यामध्ये जे धान्य भरड आपण पीठ करणार आहे ते धान्य असतं, ते धान्य आपण वाळे म्हणजे ओलं नसावं, धान्य ओलं नसावं. सॉकेटमधून प्लग पिन काढताना त्या पिनला धरावं. सप्लाय कॉर्डला धरून ती बाहेर ओढू नये. पुन्हा पिठाची गिरण चालू करताना सर्व झाकणं वगैरे असतात, ही सगळी झाकणं, ही 1, 2 हे वरचं झाकण, ही तिन्ही झाकणं काय करायची, तुम्ही घट्टपणे काय करायची, बंद करायची. ह्या हुपरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त धान्य तुम्ही भरायचं, प्रमाणापेक्षा जास्त धान्य भरायचं नाही. पुन्हा या पिठाच्या गिरणीमध्ये किंवा हुपरमध्ये असं पाणी सांडणार नाही याची एक काळजी घ्यायची. तुम्हाला जी इथं आपण चाळण बसवणार आहे, ती चाळण जी बसवणार आहे तुम्हाला जी गरज आहे ज्या पद्धतीनं मागाशी आपण बघितलं कुठल्या पद्धतीचं पीठ पाहिजे त्यानुसार या चाळणी बसवायची असतात. चाळण कधी पाण्यानं धुवायची नाही. नवीन धान्य त्या आपण यामध्ये भरणार, नवीन धान्य भरणार त्यापूर्वी जुनं काय करायचे, चेंबर ह्या ग्राइंडिंग चेंबर काय करायचं, स्वच्छ करून घ्यायचा ग्राइंडिंग चेंबर सगळं. त्यामध्ये जुनं जे पीठ असतं ते सगळं काढून टाकायचे. पुन्हा यामध्ये योग्य क्षमतेची तुम्ही सप्लाय कॉर्ड आपण मगाशी बघितली, सप्लाय कॉर्ड योग्य क्षमतेची पाहिजे. 15 अँपिअर 230 व्होल्ट क्षमतेची पाहिजे. त्याला आर्थिंग योग्य पद्धतीचं असलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपण त्याची काळजी घेणार आहे. आता आपण दोष कारणे उपाय बघणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं
सर्किट डायग्रामवरून आपल्याला समजेल की दोष कारणीभूत आहे. पहिला दोष आहे की पिठाची गिरण चालू होत नाही. आता ही पिठाची गिरण चालू होत नाही म्हणजे हे थोडक्यात ह्या मोटर काय होत नाही, फिरायला चालू होत नाही. मग काय झालं असेल तर स्टार्टिंग वायंडिंगमध्ये ओपन दोष असेल. काय करायचं बघायचं, स्टार्टिंग वायंडिंगमध्ये टेस्ट घ्यायची आणि काय करायचं रिवाइंडिंग करायचं. रनिंग वायंडिंगमध्ये सुद्धा ओपन दोष असला तरी सुद्धा मोटर काय होणार नाही, चालू होणार नाही. त्या पद्धतीने काय करायचं, रनिंग वायंडिंगचं काय करायचं, रिवाइंडिंग करायचं. बेरिंग असतात ती बेरिंग जाम झालेली असतात. बेरिंग काय करायची, खराब बेरिंग असतील तर बदलून टाकायची किंवा बेरिंग चांगले असतील तर त्यामध्ये काय करायचं, केरोसिन पेट्रोल डिझेलनं वगैरे धुवून त्यामध्ये नवीन ग्रीस वगैरे भरायची. कपॅसिटर खराब असेल तर कपॅसिटरची टेस्टिंग आपण कसं करायचं मागं बघितली, तो कपॅसिटर बदलायचा. हे मोटरच्या बाबतीत झालं. आता काही वेळेस हे स्विच काय होतात, ऑन होत नाही. तुम्ही दरवाजा काही वेळेस तुमचा व्यवस्थित बसत नाही, मग त्यामुळे हा स्विच ऑफच राहतो. त्यामुळे पुढं सप्लाय जात नाही, त्यामुळे ग्राइंडिंग मोटर चालू होत नाही. म्हणजे याच्यामध्ये काय दोष आहे का बघायचं. हे वेट ऑपरेटेड स्विचसुद्धा बघायचे. मेकॅनिकल स्विच आहे, काही दिवसांनी खराब होण्याची दोन्ही पण स्विच शक्यता असते. म्हणून ते दोन्ही पण स्विच खराब असतील तर काय करायचं, त्याचं योग्य त्या पद्धतीनं काय करायचं, निराकरण करायचं. त्या सप्लाय कॉर्ड फेज न्यूट्रल वायर आहेत, यामध्ये सुद्धा काही वेळेस काय होत असतो, ओपन दोष निर्माण होतो. यामध्ये सुद्धा या वायर काय होतात, काही वेळेस कनेक्शन सेल असतात किंवा वायर तुटतात. तर त्या वायर तुटलेल्या असतील तर काय करायचं, नवीन सप्लाय कॉर्ड वापरायची किंवा कनेक्शन सेल असतील सॉकेटमध्ये ज्या ठिकाणी आपण फ्लिपिंग जोडणार आहे त्या ठिकाणी जर कनेक्शन सेल असतील तर कनेक्शन सगळी काय करायची, घट्ट जोडायची. ज्या ज्या ठिकाणी कनेक्शन आपण जोडणार आहे त्या ठिकाणी काय इथं असं ज्या ज्या ठिकाणी कनेक्शन सेल असतील त्या ठिकाणची कनेक्शन काय करायची, तुम्ही घट्ट जोडायची. त्याच्यानंतर दोष नंबर 2, इलेक्ट्रिक पिठाची गिरण चालू करताच फ्यूज जातो. तर फ्यूज का जातो, तर नेहमी शॉर्ट सर्किट झाले की फ्यूज जातो हे आपल्याला माहिती आहे. मग शॉर्ट सर्किट काय काय होऊ शकतं, तर हे वायंडिंग रनिंग वायंडिंगमध्ये शॉर्ट दोष होऊ शकतो किंवा रनिंग वायंडिंग स्टार्टिंग वायंडिंगला शॉर्ट होऊ शकतं. अशा वेळेस काय करायचं, तर काय करायचं, मोटरचं पूर्णपणे काय करावं लागतं, रिवाइंडिंग करावं लागतं. ह्यासुद्धा मोटरमध्ये काय होऊ शकतो, शॉर्ट दोष होऊ शकतो. त्यावेळेससुद्धा काय करायचं, मोटर त्या काय करायच्या, रिवाइंडिंग करायची किंवा नवीन बसवायची. ही फेज वायर आणि ही न्यूट्रल वायर. या फेज वायर आणि न्यूट्रल वायर एकामेकाला शॉर्ट झाले असतील. सप्लाय कॉर्डमध्ये त्या वायर एकत्रच जात असतात, त्यामुळे त्या जर एकामेकाला आतले कंडक्टर जर चिकटले तर शॉर्ट सर्किट झालं. तर अशा वेळेस काय करायचं, सप्लाय कॉर्ड काय करायची, बदलायची. काही वेळेस काय होतं की ओव्हरलोड होती मोटर, काय होती, ओव्हरलोड होती मोटर. ओव्हरलोड झाली की फ्यूज जातो किंवा मगाशी आपण बघितलं की MCB सुद्धा काय होतो, ट्रिप होतो. मग अशा वेळेस काय करायचं, मोटरवरील लोड कमी करायचा. तर अशा पद्धतीनं फ्यूज जाण्याची कारणे आणि त्याच्यावरचे उपाय आहेत. पुढचा दोष आहे, इलेक्ट्रिक पिठाच्या गिरणीतून जास्त आवाज येत असेल. तर जास्त आवाज येत असेल तर काय होतं, म्हणजेच काय, तर मोटरचं बॅलन्सिंग झालं नसेल. मोटर व्यवस्थित काय बॅलन्स झालेलं नसेल तर मोटरचं काय करायचं, व्यवस्थित जोडणी करायचं, योग्य बॅलन्सिंग करायचं. शाफ्ट वगैरे जर बेल आला असला तर शाफ्ट काय करायचं, शाफ्टचं एअर प्रेशरनं काय करतात, शाफ्ट सरळ करतात. नटबोल्ट सैल असतील, म्हणजे जोडणी सैल असेल मोटरची तर नटबोल्ट सगळे असतील ते घट्ट काय करायची, जोडायची. त्यानंतर बाकीचे आणि बरेच छोटे दोष आहेत, जसे की इलेक्ट्रिक पिठ गिरणीत जरी चालू स्थितीत डोर उघडले तरी काय व्हायला पाहिजे, ती गिरण बंद पडायला पाहिजे. पुढचं फ्रंट डोअर जर उघडला तर काय व्हायला पाहिजे, मोटर पिठाची गिरण बंद व्हायला पाहिजे. परंतु काय होतं, हे प्रेशरनं काय व्हायला पाहिजे, हा स्विच ऑफ व्हायला पाहिजे. परंतु हा स्विच ऑफ होत
नाही. आणि मोटर काय राहते, दरवाजा जरी उघडला तरी मोटर चालू राहते. म्हणजे फ्रंट डोअरच्या हा डोअर लॉक स्विच आहे हा खराब झालेला असेल, अडकून राहिलेला असेल, ते बघायचं. पिठाच्या गिरणीमधून जाडे भरडे पीठ बाहेर डब्यामध्ये पडत असेल. आता पिठाच्या गिरणीतून जाडे भरडे पीठ बाहेर पडत असेल म्हणजे याचा अर्थ चाळण खराब असेल. मग चाळण तुम्ही योग्य प्रकारची काय करायची, चाळण तुम्ही बसवायची असते. तर अशा पद्धतीनं आपण या पिठाच्या गिरणीची रचना, कार्यपद्धत, सर्किट डायग्रॅम, त्याच्यातील दोष, कारणे, उपाय, पिठाची गिरण वापरताना घ्यावयाची काळजी याविषयी माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.